नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। उपाशीपोटी विद्यार्थिनी 5 तास थंडीत। एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार। मोखाडा तालुक्यात एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार सुरू असून शाळकरी विद्यार्थिनींना हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहेत। शाळा सुटल्यानंतर 4:30 वाजता घरी जाण्यासाठी येणारी एसटी तब्बल 4 ते 5 तास उशिरा येते। उशिरा येण्याचे कारण विचारले असता चालकांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात। कडाक्याची थंडी सोसत उपाशीपोटी 4-5 तास निरागस डोळ्याने चिमुकल्या विद्यार्थिनी एसटीची वाट बघत बसतात। कर्मवीर हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी या संदर्भात महामंडळ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून सुद्धा या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे। भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नरेंद्र चौधरी यांनी या विषयावर एसटी महामंडळ अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे, परंतु महामंडळ अधिकारी फक्त खोटे आश्वासन देऊन त्यात कोणतीही सुधारणा करत नाहीत। मोखाडा शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून बलात्कार आणि खुनासारख्या घटना सामान्य झाल्या आहेत। असे असताना देखील शाळकरी मुलींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे। एसटी महामंडळाच्या मनमानी कारभारामुळे कोणतीही विपरीत घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण हा प्रश्न मात्र पालक वर्गात उद्भवत आहे। इंडिया न्यूज 28 साठी जहांगीर शेख सोबत मोखाडा तालुका मुख्य प्रतिनिधी अनवर कुरेशी यांची रिपोर्ट। महामंडळाचा भोंगळ कारभार आपण बघू शकता। हे शाळकरी मुलं आहेत, यांना आतापर्यंत घ्यायला बस आलेली नाहीये आणि काही उत्तर पण देत नाही विचारल्यानंतर। आता हे पोरांना कसं सोडायचं? थंडीचा टाइम आहे, पोरं शाळेच्या युनिफॉर्मवरती सगळे। या पोरांची आपण प्रतिक्रिया जाणून घ्या, लहान लहान पोरांची। बाळा, किती वाजेपासून आहे तू इथं? तुला थंडी वाजते? स्वेटर नाही आणलं तू? घरची वाट बघत असतील। तुझ्या घरच्यांशी काही संपर्क झाला का? नाही झाला। 2 तासात एकही बस या ठिकाणी आली नाही अशी विद्यार्थ्यांकडून माहिती मिळाली आणि सर्व विद्यार्थी इथून 12 ते 15 किलोमीटरवर जाणारे आहेत आणि तिथून पुढे त्यांना वाड्या वस्त्यावर जायचं असतं। त्यांचे पालक काळजीत असतात। सकाळपासून ही मुलं आलेली आहेत, उपाशी आहेत। याची एसटी प्रशासनाने निश्चितच दखल घ्यावी आणि ह्या विद्यार्थ्यांची समस्या लवकरात लवकर सोडवावी। सर, आता झालं का? या अगोदर पण असं काही झालेलं आहे? वारंवार हीच तक्रार आहे। कधी बस वेळेवर सुटत नाही, वेळेवर विद्यार्थी घरी पोहोचत नाहीत, येताना विद्यार्थ्यांना घेतलं जात नाही बसमध्ये आणि जवाहर डेपोचे जे मॅनेजर आहेत झरेकर साहेब यांच्याकडे वारंवार आम्ही लेखी तोंडी निवेदन दिलेलं आहे, परंतु त्यांनी आमच्या कुठल्याही लेखी अथवा तोंडी तक्रारीची दखल आजपर्यंत घेतली नाही। उडवाउडीची उत्तरं देत आहे। आधी जे व्यवस्थापक आहेत भुगे मॅडम त्यांच्याकडे निवेदन दिलं होतं 3 महिन्यापूर्वी। बरेच ठिकाणी बस बंद पडतात, प्रवाशांचे हाल होतात। आता या मुलांना बघितल्यानंतर त्यांच्या पालकांना मी माझ्या परीने कॉल केलेले आहेत, कॉन्टॅक्ट केलेले आहेत आणि त्यांना सांगितलेले आहेत। वाशाळा, शिवडी, नांदगाव, त्याच्यानंतर मडक्याची मेट असं मी कॉल करून त्यांना सांगितलेले आहेत। विद्यार्थ्यांसोबत मी इथे उपस्थित आहे। त्यांची जर व्यवस्था झाली नाही तर मी स्वतः त्यांना नेऊन सोडण्याचं काम करायचं। आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने आपले या विषयावरती फार फार आभार मानतो, परंतु ही एक विषय हा गंभीर विषय आहे आणि याच्याकडे प्रशासनाने बघायला पाहिजे। इकडे कोणी बघत नाही। एसटी महामंडळ याच्याकडे दुर्लक्ष करतो। मोखाड्यामध्ये ही परिस्थिती झालेली आहे। लहान लहान मुलींच्या सोबत अन्याय होऊ राहिले। आता गेल्या महिन्यात एक मोठा अन्याय झालेला आहे लहान मुलीच्या सोबत। मी त्यांचं नाव घेत नाही आणि त्याच्याबद्दल काही सांगत नाही, परंतु तेच पुन्हा व्हायला नको याच्यासाठी गावकऱ्यांनी किंवा इथं आहे ते विशेष प्रशासनाने याच्याकडे लक्ष घालायला हवं आहे आणि महामंडळाने त्याचा जो भोंगळ कारभार आहे तो बंद करायला हवा। इंडिया न्यूज 28 साठी अनवर कुरेशी, मोखाडा प्रतिनिधी।